कल्पना करा, तुम्ही विमानात आहात 30,000 फूट उंचीवर. अचानक एक मोठा आवाज होतो आणि विमानाच्या खिडकीच्या काचा फुटतात. तुमच्या शेजारी बसलेला प्रवासी अर्धा बाहेर खेचला जातो. तुमच्या काळजात धस्स होईल ना? ग्रीसमधून जर्मनीला जाणाऱ्या रायन एअरच्या विमानात शुक्रवारी अशीच एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली. नेमकं काय घडलं, उडून गेलेल्या प्रवाशाचं काय झालं, जाणून घेऊयात सविस्तर. ही घटना ग्रीसमधील थेसालोनिकी शहरातून जर्मनीतील मेमिंगेनला जाणाऱ्या रायन एअरच्या FR1879 या विमानात घडली. विमान टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटातच सुमारे 15,000 ते 30,000 फूट उंचीवर पोहोचलं. उत्तर मॅसेडोनियाच्या हवाई हद्दीतून जात असताना अचानक एक मोठा टायर फुटल्यासारखा आवाज झाला. काही क्षणातच विमानाच्या केबिनमधील हवेचा दाब कमी झाला आणि आपोआप ऑक्सिजन मास्क खाली आले. या आवाजानं आणि हवेच्या दाबानं प्रवासी हादरले. पण खरा थरार तर खिडकीजवळ बसलेल्या एका 61 वर्षीय सर्बियन प्रवाशासोबत घडला. खिडकी फुटल्यानं हवेच्या प्रचंड दाबामुळे त्याचं डोकं, मान आणि खांदे विमानाच्या बाहेर ओढले गेले. कल्पना करा, हवेत 30,000 फूट उंचीवर तुमचा अर्धा देह विमानाच्या बाहेर आणि तोही तुटलेल्या खिडकीतून. ही एका व्यक्तीसाठी मृत्यूशी झुंज होती. सुदैवानं त्या प्रवाशानं सीट बेल्ट लावलेला आणि त्यामुळे तो पूर्णपणे बाहेर फेकला गेला नाही. त्याच्या शेजारीच त्याची पत्नी बसलेली. तिनं प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता पतीचे पाय घट्ट पकडले. तिच्या ओरडण्यानं इतर प्रवाशांनाही काय घडलं ते समजलं. तातडीनं आसपासच्या प्रवाशांनी एकत्र येऊन त्याला आत ओढलं. ही माणुसकी आणि एकजुटीची अद्भुत घटना होती. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच त्या 61 वर्षीय प्रवाशाचा जीव वाचला. घडलेल्या प्रकारानंतर विमानाच्या क्रूनं तातडीनं आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली. वैमानिकांनी विमान पुन्हा थेसालोनिकी विमानतळाकडे वळवलं आणि सुमारे 1 तासानंतर ते सुरक्षितपणे उतरवलं. विमानतळावर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक आधीच तयार होतं. या घटनेत 61 वर्षीय प्रवाशाला मान आणि खांद्याला दुखापत झाली आहे. तसंच हवेच्या घर्षणामुळे भाजल्यासारख्या जखमा झाल्यात. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. इतर 4 प्रवाशांनाही किरकोळ दुखापत आणि मानसिक धक्का बसल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार विमानातील इंजिनचा काही भाग तुटून खिडकीला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. मात्र रायन एअरनं फक्त प्रवाशाची खिडकी विमानातून अलग झाली इतकंच म्हटलंय. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. अशा घटना विरळ असल्या तरी त्याची गंभीर दखल घेतली जाते. या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे? अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं? कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.